हे जे वातावरण आहे समजा 29 तारखेपासून ते 1 एप्रिलच्या दरम्यान याच्यामध्ये तुम्हाला हे सांगतो आपल्या महाराष्ट्रासहित काय होणार आहे, कर्नाटक आणि तेलंगणात त्या राज्यात देखील पाऊस पडणार आहे. कारण की ते शेतकरी आपल्याला अटॅच असल्यामुळं त्यांना सांगू इच्छितो कर्नाटकमध्ये धारवाड, बेळगाव, बागलकोट, विजयपूर, निपाणी, तिकोटी त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 29 ते 1 एप्रिलच्या दरम्यान देखील तुमच्या कर्नाटकमध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून हा कर्नाटक या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर तेलंगणा त्याच्या बाजूला तेलंगणा शेतकऱ्याचे फोन आले की आमच्या देखील काढणी चालू आहे. तर कर्नाटकच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ते आपल्या म्हणजे महाराष्ट्राच्या बाजूला बसव कल्याण, कुलबुर्गी, बिदर, हैदराबाद, त्याच्या निजामाबाद, आदिलाबाद, हैदराबाद ह्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं तर तुमच्या इकडे देखील 29 ते 1 एप्रिलच्या दरम्यान तुमच्याकडे देखील पावसाचं वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आता परत एकदा सांगू इच्छितो की राज्यामध्ये 29 तारखेला काय होणार आहे की सुरुवात उत्तर महाराष्ट्राकडून होणार आहे. म्हणजे नंदुरबार जिल्हा, साक्री, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर संभाजीनगर या पट्ट्यामध्ये सुरुवात होणार आहे. मग त्याच्यानंतर 30पासून ते पाऊस वाढत वाढत जाऊन 30च्यानंतर संभाजीनगर, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, त्याच्यानंतर संभाजीनगर, त्याच्यानंतर लातूर, बीड, धाराशिव, त्याच्यानंतर पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांनी कांदा काढणी चालू आहे, त्यांनी गहू काढणी चालू आहे. त्यांनी खास करून अंदाज घ्या शिर्डी, राहता, गंगापूर, वैजापूर, कन्नड ह्या परिसरामध्ये चांगला पाऊस येणार आहे. म्हणून तुम्ही तुमच्या पिकाची काळजी घ्यावी. त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये शेतकऱ्यांचे आंबा उत्पादकांचे जे फोन आले की कोकणपट्टीमध्ये सगळ्यात जास्त पाऊस मग कोकणपट्टीकडे होणार आहे. म्हणजे हे जे पाऊस पडणार आहे 29 हे कोकणपट्टीमध्ये सगळ्यात जास्त पडणार आहे. त्याच्यामुळं कोल्हापूरकडे देखील पाऊस असं राहणार आहे, पुणे देखील असं राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. या पावसामध्ये काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे, कुठं वारं सुटणार आहे, काही भाग सोडून देणार आहे. हे सर्वप्रथम अवकाळी पाऊस सगळीकडे पडत नसतं, हे सर्वप्रथम लक्षातच यापुढं ठेवायचं. सर्वदूर पडत नसतं, हे अवकाळीच असतो. जिथं पडला तिथं पडतं, काही भाग सोडून देतो. म्हणून याच्यामध्ये विजाचं देखील प्रमाण आहे, गाराचं देखील प्रमाण आहे, वारं देखील राहणार आहे. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.